नमस्कार. मी डॉक्टर अविनाश वसंतराव कुलकर्णी रिंगणगावला असतो. मी गेले 40 वर्ष तिथे माझा वैद्यकीय व्यवसाय करत असताना गावातल्या समस्यांविषयी मला बऱ्याचशा गोष्टींची जाण होती. आणि आमच्या गावामध्ये जेव्हा पाणलोट विकास समितीचा कार्यक्रम आला, तर त्यावेळेस मला त्या पाणलोट विकास समितीच्या अध्यक्ष म्हणून गावाच्या लोकांनी निवड केली. आणि त्या गावातल्या एंट्री पॉईंटचा जो त्यांचा निधी असतो, IWMPचे जे प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये 5% गावाच्या निधीचा तो निधी यायचा. त्याच्यातून काय प्रोजेक्ट घ्यायचा, तर आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता की आमच्या गावाला जर पावसाळ्यामध्ये सुद्धा आमच्या वॉटर सप्लायच्या विहिरीला पाणी नसायचं आणि त्यामुळे खूप म्हणजे त्रास व्हायचा लोकांना. भर पावसामध्ये सुद्धा डोक्यावर पाणी वाहून नेत होते. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही एंट्री पॉईंटमध्ये गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठीचा विहिरीचा प्रोजेक्ट घेतला. आणि तो प्रोजेक्ट करत असताना NGO मार्फत तो प्रोजेक्ट राबवण्यात येत होता. पण NGOच्या काही अडचणी होत्या, त्यामुळे आम्हाला भोगरे साहेबांनी स्वतः तो प्रोजेक्ट राबवण्यासाठी सहकार्य केलं. आणि त्या माध्यमातून आम्ही आज जी दापोली शिवारामध्ये स्वतःची जमीन घेऊन ग्रामपंचायतीच्या नावाने, आणि तिथे आम्ही ह्या एंट्री पॉईंटच्या निधीतून विहीर खोदून ते गावाची जी पाईपलाईन होती जुनी TPWS मधली आलेली, तिच्याला जोडून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटला आहे. आणि ती जी जागा होती ती नदीकाठी होती. तिथे कांताई बंधाऱ्याचं पाणलोट क्षेत्राचं पाणी यायचं, बॅक वॉटरचं. त्यामुळे तिला 12ही महिने पाणी आहे. आणि त्या पाण्याची चव इतकी गोड आहे की तिथे आम्ही 72 फूट विहीर खोदली तर तिला खालपर्यंत रेती होती. त्यामुळे ते एक सँड वॉटरचं पाणी होतं. आणि ते पिण्याची चव इतकी चांगली होती की ते लोकांना बाहेर गावाला गेल्यानंतर कळायचं की आपल्या गावचं पाणी किती छान आहे. आणि ह्या पद्धतीने ते काम करत असताना मध्येच बऱ्याच अडचणी आल्या. आमच्या गावाची तिथे ग्रामपंचायतीची मालकीची विहीर नव्हती, पण आमच्या गावातल्या ज्येष्ठ एक नागरिक होते हिरामण कोळी, यांच्या सहकार्याने त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीला उधार विहीर दिली, म्हणजे जागा दिली. आणि त्या उधार ती खरेदी करून आम्ही तो उतारा देऊन मग तो प्रोजेक्ट आमचा तयार झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या माणसाला पैसे परत केले. आणि त्या माणसांच्या सहकार्यामुळे हे गोष्टी होऊ शकल्या. आणि आज जे गावाचं जे मुख्य हे होतं, समस्या होती, ती ही कायमस्वरूपी मिटली. याच्यामध्ये आम्हाला भोगरे साहेबांचं सहकार्य खूप मिळालं, त्यांच्या स्टाफचं सहकार्य मिळालं, माझ्या पाणलोट समितीचे सगळे सदस्यांनी खूप मेहनत घेतली. आणि कमीत कमी पैशामध्ये किती मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो, तर हे त्याचं एक उदाहरण गावाला कायमस्वरूपीचं झालं. आणि याच्यामुळे आम्ही बाकीचेही कामं चांगल्या पद्धतीने केले. IWMP मध्ये जे सगळे त्यांचे प्रोजेक्ट असतात, कंपार्टमेंट बाइंडिंग झालं, समतल स्वर झाले, त्याच्यानंतर आडवे बंधारे झाले, सिमेंट बंधारे झाले. नंतर गावामध्ये जे स्वयंसहायता गट आहेत, त्यांच्यावर भूमिहीन लोक आहेत, अल्पभूधारक लोक आहेत, यांच्यासाठी पण त्याच्यामध्ये काही अनुदानाची तरतूद होती. आणि त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही पूर्ण केली. आणि गावासाठी आलेलं IWMP मधून जेही काही निधी होता तो आम्ही पूर्णपणे वापरला. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी करताना एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून भोगरे साहेबांना आम्ही केव्हाही भेटलो असू, केव्हाही फोन केलेला असेल तर त्यांनी आमचा फोन उचललेला आहे आणि आम्हाला सगळे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना आम्हाला खूप चांगल्या गोष्टींचे अनुभव आणि चांगले सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही गोष्ट करू शकलो. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. विशेष करून भोगरे साहेबांचे खूप धन्यवाद.